नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. अद्वैतने कलाला सरप्राईज दिलेलं असतं आणि ते सरप्राईज बनवण्यामागे आबासाहेबांचा हात असतो. म्हणजे आबासाहेब आणि रॉकेट कला अद्वैतची रूम सजवत असतात. म्हणजे त्यांनी छान डेकोरेट केलेली असते आणि रोहिणीने लगेच येऊन तिथल्या पडद्यांवर रॉकेट शिंपडलेलं असतं. त्यामुळे आता जवळ लावलेल्या मेणबत्त्यांनी लगेच पेट घेतलेला असतो आणि जिथे जिथे रॉकेल शिंपडलेलं असतं तिथे लगेच आग लागलेली असते. आणि आता कला आणि अद्वैत जेव्हा ती लागलेली आग बघतात तेव्हा ती विझवण्याचा प्रयत्न सुद्धा करतात, पण ती आग काही विझतच नसते. आणि आता ती आग एवढी वाढून गेलेली असते, सरळ दरवाजाकडे जाऊ लागतात. कारण अद्वैतला अस्थमा असतो आणि त्याला या सगळ्या धुराचा वगैरे त्रास होत असतो. तर दुसरीकडे आता कलाला पण तसाच त्रास होत असतो. एकीकडे त्यांच्या बेडरूमच्या बाहेर उभे सगळे असतात, म्हणजे सगळेच उभे असतात. आबासाहेब, रॉकेट, त्याच्यानंतर रजनी, सरोज, अनामिका, अगदी सगळे म्हणजे सगळे. आणि आता त्यांच्या दरवाजाच्या खालच्या फटीतून धूर यायला लागतो बाहेर. आणि तो आलेला धूर बघून आता घरात सगळे आरळ्या मारू लागतात की अद्वैत कुठे आहेस, दार उघड असं. आणि हे दोघांकडनं नेमकं दरवाजा पण उघडत नसतो. हे दोघं कसा बसा दरवाजा उघडतात आणि बाहेर येऊन जातात. आता ते दोघं जेव्हा बाहेर येतात आणि सुखरूप येतात तेव्हा रोहिणी टेन्शन मध्ये येते. रोहिणी आणि राहुल दोघं सुद्धा रोहिणीच्या तोंडावर भारा बसतात. आता रोहिणी मनोमन म्हणत असते की छे, एवढा चांगला प्लॅन करून सुद्धा काहीच झालेलं नाहीये या दोघांना, म्हणजे साधं खरोच सुद्धा आली नाही. तर दुसरीकडे आता अद्वैत खोलीमध्ये पुन्हा जाऊ लागतो. अद्वैत त्याच्या रूम मध्ये पुन्हा यायचा प्रयत्न करत असतो. आता घरातले सगळे त्याला अडवतात की काय रे, आता कशासाठी जातोय त्या आगीत. कला तर त्याला हात धरून धरून अडवत असते, पण तो काहीच थांबत नसतो. तो ऐकतच नसतो आणि तरी पण तो जातो इथे आगीमध्ये. आता तो जेव्हा जातो तेव्हा सगळ्यात आधी कबड उघडतो, म्हणजे कपाट उघडतो. आणि आता आबासाहेब म्हणतात की तू ताबडतोब त्या अग्निशामक दलाला बोलव. यावर आता श्रीकांत हो म्हणतो, म्हणजे आबासाहेब श्रीकांतला सांगत असतात आणि श्रीकांत हो म्हणत आता लगेच फायर एक्सटिंग्विशर्सला कॉल करतो आणि फोन करून तो सांगतो की ताबडतोब तुम्ही आमच्या घरी येऊन पोहोचा. हो बघा, तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिलात म्हणजे काहीतरी पुढे खास आहे बरं का. आता एवढं बघितलंच आहे तर खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच खास व्हिडिओज तुम्हाला कायम बघायला मिळतील. कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मनोगत खाली कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर दिसत जातील. दुसरीकडे आता अद्वैत त्या कबडमधून रुमाल काढतो, त्याच्या तोंडाला बांधतो. कारण तो धूर नाकातोंडात गेल्यामुळे त्याला खोकला येत असतो आणि त्याला त्रास होत असतो. त्यामुळे कला बाहेरून आता ओरडत असते की चांदेकर थांब. इतक्यात अद्वैत त्याच्या हातामध्ये एक मोठं ब्लँकेट घेतो आणि तो त्याच्याने आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे कला म्हणते चांदेकर थांब, नको जाऊस, ऐक माझं. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात की मी म्हणतो आग लागली तरी कशी. तेव्हा आता चांदेकरला परत बाहेर आणण्यासाठी कला पण मध्ये त्या आगीत जाते आणि कलाला खोकला येत असते. आता कसं बस कला जाते आणि चांदेकरला घेऊन येते. तेव्हा चांदेकरला घ्यायला जेव्हा कला आत जाते तेव्हा तिला सुद्धा खूप त्रास होत असतो, ती पण खूप खोकत असते. आणि आता ती म्हणते चांदेकर चल, नको थांबूस इथे. तेव्हा आता अद्वैत तिला म्हणतो की मला आपल्या रूमची आग विझवू दे, ऐक माझी गोष्ट. तेव्हा कला म्हणते की चांदेकर ऐक माझं, अरे त्रास होईल तुला प्लीज. आता नेमकं ती आग विझतच नसते, त्यामुळे आता तो काहीतरी शक्कल लढवण्याचा प्रयत्न करत असतो. इतक्यात आता रॉकेट खालून पाण्याच्या बादल्या भरून घेऊन येतो. तेव्हा आता अद्वैत कुठल्याही संधीची वाट न बघता तसाच बाहेर जातो आणि ताबडतोब ती पाण्याची बादली घेतो आणि त्या आगीवर ते पाणी टाकून ती आग विझवू लागतो. रॉकेट आता इतक्यात दुसऱ्या तिसऱ्या बादल्या पण घेऊन येतो पाण्याच्या. आता कला, रॉकेट आणि अद्वैत तिघही ती आग कशी वशी करून विझवतात पाणी टाकून. आणि घरातले सगळे व्यक्ती बाहेरून बघत असतात. आणि खरं तर या बादल्या पुरवण्याचं काम नैना सुद्धा करत असते, घरातले मेड्स आणि नैना. शेवटी आता कशी बशी ते आग विझवतात. अख्खा रूम जळून पूर्णपणे खाक झालेला असतो आणि सगळ्यांना खूप खोकला येत असतो. तेव्हा आता अखेरीस पाण्याने का असेना आग विझून जाते आणि खोकला मात्र सगळ्यांना येत असतो त्या तिथल्या निघणाऱ्या धुरामुळे. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात अद्वैत हे बघ बा, तुमची खोली पूर्णपणे जळून गेली आणि खूपच घाणेरडी झाली. तुम्ही दोघंही आता इथे थांबू नका. तुम्ही तुमचे तुमचे कपडे घ्या आणि गेस्ट रूम मध्ये राहायला या आणि आज रात्री तुम्ही तिकडेच थांबा. नको नवीन काही उद्योग. घरामध्ये सगळे जमलेले गर्दी आता तिथले म्हणजे सगळे जिथे जेवढे जमलेले असतात तिथे ते सगळे खूप काळजी करत असतात. इतक्यात आता आबासाहेब सगळ्यांना म्हणतात की चला आपण सगळ्यांनी खाली थांबूयात. तेव्हा आता आबासाहेब सगळ्यांना खाली घेऊन जातात, म्हणजे तिथली गर्दी कमी करतात. आणि जाताना आबासाहेब सांभाळून
जरा काळजी घ्या मुलांनो असं म्हणून जातात. इतक्यात आता कला आणि अद्वैत आतमध्ये जाऊ लागतात त्यांचं सगळं आवरण्यासाठी. इतक्यात आता तिथे आबासाहेब, रजनी, अनामिका, रॉकेट, त्याच्यानंतर सरोज हे सगळ्यांना घेऊन जेव्हा खाली उतरत असतात तेव्हा उतरताना आता समोरून संगीता आणि दिनकर ते वरती येताना त्यांना दिसत असतात. आता ते वरती येण्याचा घात आणि हे खाली उतरण्याचा घात एकच होऊन जातो. तेव्हा संगीता आता म्हणते, आबाजी काय झालं, सगळं ठीक आहे ना? आणि तो धूर कसला निसतोय वरती, सगळं ठीक आहे ना? तेव्हा आबासाहेब म्हणतात, अहो काही नाही, वरती तिथे अद्वैतच्या खोलीमध्ये आग लागली होती. तेव्हा आता संगीता म्हणते, बापरे, अरे देवा. त्याच्यानंतरून आता दिनकर म्हणतो की बरं मग आता सगळं ठीक आहे ना, आता सुखरूप आहेत ना ते दोघं? तेव्हा आबासाहेब म्हणतात की हो हो, दोघं पण आता खालीच येतील आवरून, चला या तुम्ही पण. तेव्हा आता संगीता आणि दिनकरला सुद्धा घेऊन आबासाहेब खाली जातात. कला आणि अद्वैत आपल्या जळलेल्या खोलीच्या आत शिरतात आणि ते सगळं बघू लागतात. आता अद्वैत कपाटातून त्याचा अस्थमा पंप काढतो. तर दुसरीकडे आता मध्ये आलेली कला विचार करत असते की हाक लागली तरी कशी, काहीतरी गडबड आहे, मला वेगळाच वास येत होता. इतक्यात आता अद्वैत त्याचा अस्थमा पंपचा यूज करतो आणि ते झाल्यानंतर तो स्प्रे अप केल्यानंतर आता तो कलाला म्हणतो की खरे चल आता पटकन कपडे घे तुझे तुझे पटकन आणि आपल्याला बाजूच्या रूम मध्ये जायला हवं. तेव्हा आता कला इतक्या चांदेकरला म्हणते की चांदेकर, मला राहून राहून असं वाटतंय की हा फक्त एक अपघात नव्हता अरे. यावर अद्वैत म्हणतो म्हणजे? तेव्हा कला त्याला सांगते की म्हणजे आग लागण्याच्या आधीचा वास मला आठवतोय. तेव्हा अद्वैत म्हणतो की कशाचा, सेंटेड कॅन्डलचा का? तेव्हा आता कला म्हणते नाही, त्या विझवल्यानंतर मला पेट्रोल सारखा वास येत होता किंवा रॉकेल सारखा तरी सारखा. तेव्हा आता अद्वैत म्हणतो त्याचा काय संबंध आता इथे? तेव्हा कला म्हणते मला नाही माहिती, पण या सगळ्या मागे एकच कारण आहे. यावर आता अद्वैत म्हणतो काय ग, काय झालं, कसलं कारण? तेव्हा कला आता विचार करत असते, मनोमन विचार करत असते ती की मी कुठल्या तरी व्यक्तीला या घरामध्ये नकोय आणि म्हणून ती व्यक्ती असं काहीतरी करते असं मला वाटतंय. आता असं कोण आहे नक्की ज्याला मी या घरामध्ये नकोय? तेव्हा कला आता हे मोठ्याने अद्वैतला बोलून दाखवते आणि म्हणते चांदेकर ज्याला मी या घरात नकोय. तेव्हा ते दोघेही आता विचार करत असतात. तर दुसरीकडे आता मध्यधुंद सोहमला काजल स्कूटीवर आपल्या म्हणजे त्याच्या घरापर्यंत घेऊन येते. ती स्कूटी थांबवते आणि त्याला उतरवते. त्याला चालण्याची शुद्ध नसते आणि ती त्याला कसं बसं पकडत व्यवस्थित घेऊन चालते. तर दुसरीकडे आता अद्वैत आपलं काम झाल्यानंतर आपलं कपाट व्यवस्थित लावत असतो. अद्वैत जेव्हा कपाट लावत असतो तेव्हा कला सुद्धा हातात तिथून वळते आणि शेवटी ती मॅट्रेसचा म्हणजे जळून खाक झालेली मॅट्रेस जी असते तिचे काही काही भाग उरलेले असतात. तेव्हा तो भाग उचलते आणि त्याचा वास घेऊ लागते. तेव्हा ती म्हणते की नाही चांदेकर, त्या सेंटेड मेणबत्त्यांमुळे आगीचा एवढा भडका नाही होणार. नक्की आपल्या खोलीमध्ये पेट्रोल होतं आणि म्हणूनच एवढी आग लागली. यावर अद्वैत म्हणतो अगं पण पेट्रोलचा काय संबंध, पेट्रोल कसं काय येईल आपल्या रूम मध्ये? आणि काय नाही, मी तुला सांगतो, वारा होता, पडदा उघडाच होता, पडद्याजवळ मेणबत्ती होती म्हणून आग पकडली. तेव्हा कला म्हणते चांदेकर पडदा? तेव्हा आता अर्धवट जळालेल्या पडद्याकडे कला बघत असते आणि कला त्या पडद्याच्या दिशेने वळू लागते. त्या पडद्याच्या दिशेने जात तो पडदा आता कला हातात घेते. म्हणजे त्याचा जळालेला तुकडा जेव्हा ती हातात घेते, अर्धवट जळालेला तुकडा ती तो हातात घेऊन चेक करत असते. तर दुसरीकडे आता जाणाऱ्या सोहमला कसं बस सावरत काजल घरापर्यंत घेऊन आलेली असते आणि ते दोघं दारातच उभे असतात. एकीकडे आता हॉलमध्ये सगळी मंडळी जमलेली असतात आणि सगळे जेव्हा आता त्यांच्याकडे बघतात म्हणजे अगदी संगीता आणि दिनकर, त्याच्यानंतर रजनी, घरातले इतर सदस्य जेव्हा हे सगळं बघतात की सोहम पूर्ण मध्यधुंद अवस्थेत आलेला आहे आणि त्यातल्या त्यात त्याला काजल घेऊन आलेली आहे, तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडेचे उघडेच राहतात. सगळे काजलकडे आणि सोहमकडे बघत असतात की काजलने त्याला कशा पद्धतीने पकडलेलं आहे आणि सोहम कशा पद्धतीने उभा आहे. सगळे खूप अवाक असतात आणि इतक्यात आता रजनी जोरात ओरडते सोहम असं. तेव्हा आता कला आणि अद्वैत दोघेही ते आवाज ऐकतात आणि आता कला ज्या पडद्याचा वास घ्यायला जात असते तेव्हा तो पडदा हातातला तसाच सोडते आणि आवाज खालून कसा काय आला हे बघण्यासाठी ताबडतोब पळतच खाली जात असते. आणि अद्वैत सुद्धा. रजनी खूप जोरात आणि रागात ओरडलेली असते सोहम असं. इतक्यात अद्वैत आणि कला दोघेही खाली पळतच येतात आणि बघतात की झालेलं काय येते. तर दुसरीकडे आता अनामिका लगेच काजलच्या हातातून सोहमचा हात काढते आणि सोहमला सांभाळायचं नाटक करू लागते. तर तेव्हा आता इतक्यात रजनी म्हणते सोहम दारू पिऊन आलायस तू? रजनी सुद्धा तिथे जवळ गेलेली असते. तर दुसरीकडे इकडे अनामिका सुद्धा त्याची काळजी करायचं नाटक करते. तेव्हा आता अद्वैत आपल्या हातचं काम सोडतो आणि सोहमला सावरायला जातो. सगळे म्हणतात की सोहम काय होतंय, सांभाळ बरं स्वतःला असं म्हणत ते कसं बसं आता त्याला हॉलमध्ये आणतात आणि बसवतात. त्याला सोफ्यावर बसवल्यानंतर अनामिका आणि रजनी दोघेही सांभाळून असं म्हणत असतात. तर दुसरीकडे आता काजल दरवाजातच थांबलेली असते.
तेव्हा सोहमला एका जागी बसवल्यानंतर आता काजलला अद्वैत विचारतो की काजल, तू आणि सोहम असे एकत्र कसे काय आलात? तेव्हा आता संगीता सुद्धा म्हणते, काजू अगं बोल की, कसे काय आलात तुम्ही? जावई बापू काय विचारतायत तुला? तेव्हा आता काजल खूप अस्वस्थ असते आणि तिच्याकडे उत्तर द्यायला काही शब्दच नसतात. तेवढ्यात आता कला सुद्धा म्हणते, गुंड्या अगं झालं तरी काय? सोहम कुठे भेटला तुला? सांग. काजलच्या डोळ्यात खूप अश्रू आलेले असतात. तेव्हा आता ती पुढे काय काही बोलेल तोपर्यंत अनामिका रागवते आणि म्हणते, तिला कशाला विचारताय की पुढे काय झालं म्हणून, किंवा तिच्यासोबत सोहम कसा आला म्हणून? जर या सगळ्यात तिची चूक असेल तर स्वतःच्या तोंडून कबूल करणार आहे का ती? तेव्हा आता नैनाला या सगळ्यात मजा येत असते. नैना ऐकून हसत असते. तेव्हा इतक्यात संतापात अनामिका लगेच काजलवर धावून जाते आणि म्हणते, काय ग काजल, का ढवळाढवळ करतेस आमच्या संसारामध्ये? अनामिका मुद्दामून करते हे सगळं. आणि अनामिका पुढे म्हणते, आणि माझ्या लग्नाची वाट लावलीस आणि आता आमच्या मध्ये येऊन आमच्या संसाराची वाट लावतेस तू? अगं जा ना लांब आमच्यापासून, असं म्हणत अनामिका आता नाटकं करू लागते आणि सगळा ब्लेम जो तिच्यावर असतो तो सगळा काजलवर टाकत असते. पूर्णपणे तिला ब्लेम करत असते आणि पुढे म्हणते की अगं माझा सोहम जर तुला एवढा आवडत होता तर करायचं होतं ना तू लग्न त्याच्याशी. सॉरी, होता ना तुला वेळ, चान्स हे होता, करायचं होतं लग्न, थाटायचा होता संसार. आता का मध्ये येतेस? तेव्हा नाटकं केलीस. एवढा एवढा ड्रामा करत असताना अनामिका आणखीन पुढे म्हणते की ऐक ना काजल, माझं म्हणजे मी काय म्हणते ते एकदा ऐक. अगं बांधली गेली, अगं मी त्याच्याशी पूर्णपणे बांधली गेली, माझं प्रेम आहे त्याच्यावर खूप. हात जोडते तुझ्या पुढे, प्लीज आमच्यामध्ये नको येऊस. अनामिका हा सगळा ड्रामा करत असते आणि सगळ्यांना आता असं वाटतं की काजलच चुकीची आहे. तेव्हा आता अनामिका लगेच म्हणते, दिनकर काका, संगीता काकू, या घरात तुमच्या मुलींचा संसार सुखाचा व्हावा असं वाटतं ना तुम्हाला? वाटतं ना? तेव्हा आता संगीता आणि दिनकर निशब्द असतात. तेव्हा काजल पुढे म्हणते की मग ह्या घरामध्ये माझाही तसाच एक संसार आहे हो, तो उद्ध्वस्त कसा करू देताय तुम्ही या तिसऱ्या मुलीला तुमच्या? अनामिका मुद्दामून हे सगळं करत असते बिचारी काजल. अनामिका पुढे म्हणते की माझ्याही आईबाबांना वाटतं की माझा आणि माझ्या नवऱ्याबरोबर अगदी सुखाचा संसार असावा. त्यांना जर हे समजलं तर त्यांना काय वाटेल? आपण मग विचार करा ना, थोडासा आवरा ना तुमच्या या मुलीला, प्लीज प्लीज, असं हात जोडून सगळ्यांना अनामिका सांगत असते. तेव्हा आता काजल म्हणते, अनामिका अगं काही काय बोलतेस तू? तेव्हा इतकाच संतापात संगीता चिडते आणि म्हणते, काजू. संगीता आता काजलच्या अंगावर धावून जाते आणि दरवाजातच काजलकडे जाते. काजल बिचारी दरवाजातच उभी असते. तेव्हा आता दरवाजातच काजलच्या काशीला संगीता लावून देते. बिचारी काजलची हात काहीच चूक नसते. आता संगीता काजलला पुढे म्हणते की या सगळ्यासाठी तू घराबाहेर जातेस का? ही सगळी थेर करण्यासाठी बाहेर जाते का? तुला 17 वेळा सांगितलं होतं ना की जरा आतापासून या सगळ्या गोष्टींपासून लांब जा, तरी पण तेच. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, मिसेस खरे प्लीज, हे बघा असं मारून आणि ओरडून असं करून कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. याने सिच्युएशन आणखीन कॉम्प्लिकेट होईल. प्लीज तुम्ही जरा शांत राहा. आणि शांतपणे. तेव्हा इतक्यात आता नैना मध्ये बोलते आणि म्हणते, शांतपणे कसं? ही काजल ना एक नंबरची मूर्ख आहे, काही कळत नाही हिला. काजल आता लगेच सॉरी नैना सुद्धा आता काजलला बोलू लागते की ए, तुला काही कळतं का? समजतं का? अगं बघ बघ, सोहम आणि अनामिकाचं लग्न झालंय आणि हे बघ, तू जर का आता सोहमशी प्रेम वगैरे करण्यास नाटक केलं ना तर त्याला ते प्रेम नाही म्हणतील, लफडं म्हणतील, लफडं. नैना मुद्दामून आणखीन पुढे मिरची लावत असते. ती म्हणते, एक मिनिट थांब, मला बघू दे. काजू, इकडे बघू. असं करून आता काजलच्या तोंडाचा वास घेऊ लागते नैना आणि तिचं तोंड पुढे करते आणि लगेच तिला मागे लोटते आणि पुढे म्हणते, मला खरं खरं सांग, तूच सोहमला मुद्दामून दारू नाही ना पाजलीस? आता सोहम हे सगळं ऐकत असतो. सोहमला बोलायचं असतं, पण सोहम काही बोलेल तोपर्यंत अनामिका त्याला काहीच बोलू देत नसते, कारण सोहम पूर्णपणे मद्यधुंद असतो. अनामिका त्याचा हात धरून ठेवते. नैना पुढे म्हणते, खरं सांग, तूच तर दारू नाही ना पाजलीस सोहमला? तेव्हा काजल नाही नाही असं म्हणत असते आणि सोहम म्हणते, अगं बोल, गप्प कायस, तू पण घेतली असशील हो ना? तेव्हा आता दिनकर नैनाला ओरडतो आणि म्हणतात की नैना जरा दमाने घे. तेव्हा नैना म्हणते, असं कसं दमाने घेऊ मी? हा, ती माझी सख्खी लहान बहीण आहे आणि तेव्हा मी बोलू शकते हे सगळं. मम्मा तुझं लक्ष नाही याच्याकडे, बघ 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 जरा तिच्याकडे, काय तिचं राहणं, काय ते कपडे, सतत आपल्या नाक्यावर जाऊन बसायचं त्या मुलांमध्ये आणि तशीच सवय लागली तिला टाइमपास करायची. वागणं तसंच आणि तिची भाषा पण तशीच. शी. आता नैना पुढे म्हणते की हा, आता माझ्या लक्षात आलं, हिला तिकडेच ह्या सगळ्या छपरी सवयी लागल्या असणार आणि तू आमच्या सोहमला दारू पाजली असणार हो ना? सांग आता तरी की खरं काय आहे ते. तेव्हा आता नैना आणखीन पुढे म्हणते, आणि असंही तुला अनामिका आणि सोहमचा चांगला चाललेला संसार बघवणारच नाही, कारण तुला सोहम आवडतो. तेव्हा आता इकडे कला जोरात नैनावर ओरडते आणि म्हणते, नैना ताई बस झालं,
तोंडाला येईल ते बोलतेस तू आता. काजल कोणाबरोबर राहते, कोणासोबत असते, कशी राहते याचा इथे काय संबंध आहे? तेव्हा नैना पुढे काही बोलेल तेव्हा कला म्हणते की ती का सोहमला दारू पाजेल. कला पुढे म्हणते तिला सोहमचा आणि अनामिकाचा संसार का नाही बघवणार. हे बघ ताई, गुंड्याच्या मनात तसं काही असतं ना तर तिने आधीच प्रयत्न केला असता. हे सगळे प्रयत्न तिने आधीच केले असते. तिने तसं केलं नाही. तिने तिच्या आयुष्यात तिचा मार्ग निवडला आणि सोहमने त्याचा स्वतःचा. त्यामुळे तू तिच्यावर वाटेल ते आरोप करू नकोस. तेव्हा नैना म्हणते कला जस्ट शट. अगं काहीही झालं तरी तसं तुझं दुप्त माप काजललाच असतं. दुप्त माप मग बाकी कोणाचं काहीही होऊ दे, ते चालतं ना. तेव्हा आता कला म्हणते ताई उगाच काहीही बोलू नकोस. तेव्हा नैना म्हणते की जे काही बोलतेस ना ते खरंय, काहीही नाही बोलते. जे तिने केलंय ना तेच बोलते मी. काजलने सोहमला दारू पाजली कारण तिला ते दाखवून द्यायचं होतं की त्यामुळे कसा दारूच्या आहारी गेलेला आहे ते. सगळं होता असताना तू होतीस का तिथे? तू बघितलंयस का? नव्हतीस ना? तर मग वाटेल ते बोलणं बंद कर. तेव्हा नैना म्हणते हो का? मग काजल निर्दोष आहे, तिने काहीच केलेलं नाहीये. तू होतीस हे बघायला? तुला काय माहिती ती निर्दोष आहे, तिने काही नाही केलं. यावर कला म्हणते हे बघताय, आताच्या परिस्थितीत त्यांच्यात काय बोलणं झालं, काय झालं ते मला माहित नसेल, पण काजलला मी लहानपणापासून ओळखते तिच्या, आणि तूही. त्यामुळे आपली काजू कधीच असं वागणार नाही हे मला चांगलंच माहितीये. कळलं? तुलाही हे सगळं चांगलंच माहितीये. यावर आता नैना पुढे म्हणते अगं पण तू. तेव्हा कला म्हणते बास झालं का आता नैनाताई? हे बघ, ती त्याला घेऊन आली इथे, ती काहीतरी वेगळं वागते म्हणून याचा अर्थ असा नाही की ती भटलेली नाहीये. तेव्हा नैना म्हणते अगं चूक आहे, होऊ शकते तिच्याकडून. तेव्हा कला म्हणते नैनाताई बाद झालं. तेव्हा आता त्यांचं भांडण चालू होतं. तेव्हा अद्वैत म्हणतो हे बघ तुम्ही दोघं आपापसात भांडू नका, जरा शांतपणे बोला ना, सगळेच गोंधळलेले आहेत. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात अद्वैत बरोबर बोलतोय. अरे आता आपापसात भांडून काय होणार आहे? त्यापेक्षा आतमध्ये या आणि मग चर्चा करा की विषय नक्की काय झालाय. आबांच्या सांगण्यावरून नैना त्या घरात येऊ लागते, पण नैना त्या घरात येण्यापूर्वी मागे सरकते. ती उचललेलं पाऊल पुन्हा एकदा मागे घेऊन घेते. तेव्हा आता संगीता म्हणते की या घरात तुला यायचं नाहीये एवढी तुला अक्कल आहे, पण सोहम पासून लांब राहायचं एवढी अक्कल तुला नाहीये का? संगीता रागवत असते आता हिला, काजलला. तेव्हा दिनकर येतो तिथे आणि म्हणतो काजल, परवा तुझी पगारवाढ झाली तेव्हा आम्ही बोलत होतो की परिस्थितीवर मात करून तू स्वतःला सावरतेस, तू समजूतदार आहेस, तू धीराची आहेस, जबाबदारीने वागतेस, असं सगळं बोलत होतो, आणि आज हे तू काय केलंस? तेव्हा बिचारी काजल सगळं खाली मन घालून ऐकत असते. खरं तर तिची याच्यात काहीच चूक नसते. तेव्हा संगीता तिच्यावर चिडते आणि म्हणते की अगं बोल ना, बोलशील का की मुस्काट फोडू तुझा हाता? अगं बोल, असं वारंवार संगीता काजलवर ओरडत असते. तेव्हा काजलच्या तोंडून आता आई असा शब्द निघतो. ती तिथून परत फिरते आणि निघून जाते. तेव्हा आता कला सुद्धा तिथे येते आणि तिला जाताना बघू लागते. तेव्हा नैना म्हणते की झाली, नाटकं सुरू झाली, असं म्हणत नैना तिथून निघून जाते. आणि इतक्यात रॉकेट तिथे येतो आणि म्हणतो मावशी तू थांब, मी बघून येतो. असं म्हणत रॉकेट लगेच काजलच्या मागे मागे जातो. तेव्हा आता इतक्यात रोहिणी मीठ मिरची लावायचं काम करते आणि ती म्हणते गेली. कोणाला काही उत्तर न देता काजल रडायचं नाटक करत निघून गेली. तेव्हा आता लगेच रोहिणी आबासाहेबांसमोर येते आणि म्हणते बघताय ना डॅड, अहो हे खरे आपल्या घरावर टपलेले आहेत. एक बहीण एक कारण देऊन या घरामध्ये घुसली, मग दुसऱ्या बहिणीने काहीतरी कारण काढलं आणि तिसरीला जमलं नाही म्हणून हे सगळे प्रकार करतायत. हे बघताय ना तुम्ही सगळे. नाही, या खऱ्यांच्या घरचे संस्कारच आहेत की चांदेकरांना कुठल्या आणि कशा पद्धतीने त्रास देता येईल ते. नाही, मला काय वाटतंय की या दोघांनाही या गोष्टींविषयी आधीच कल्पना होती. हो की नाही मिसेस खरे आणि मिस्टर खरे? म्हणजे दोघांना, दिनकर आणि संगीताला पॉइंट करून ही बोलत असते तसं रोहिणी. आणि आता बिचारी संगीता फक्त रडत असते, तिला काहीच कळत नसतं की काय बोलावं यावर ते. रोहिणी आता पुढे म्हणते सरोज वहिनी तू काहीच का बोलत नाहीयेस? अगं बोल. तेव्हा आता सरोजला सुद्धा बोलतं करण्याचा प्रयत्न रोहिणी करत असते. तेव्हा सरोज गप्प असते. रोहिणी पुढे म्हणते आणि डॅड नेहमीप्रमाणे तर काही बोलणारच नाही. ठीक आहे, मीच बोलते. अनामिका आणि सोहमने या काजल पासून अलर्ट राहायला हवंय. या गरीब आणि मतलबी लोकांचा काही भरोसा नाहीये ना, हाताला येईल ते ओरपाडतील. यावर आता आबा म्हणतात की रोहिणी जरा गप्प बस. आबा तिच्यावर खूप चिडतात आणि म्हणतात तोंडाला येईल ते बोलू नकोस, आणि हे बघ आता तू इथे एक शब्द पण बोलणार नाहीयेस. यावर अद्वैत म्हणतं की अगं आत्या तू ओळखतेस का काजलला? साधी सरळ मुलगी आहे ती, तिला एवढं बोलायची गरज नाहीच आहे. तेव्हा आता संगीता लगेच आबांकडे येते आणि म्हणते आबाजी, आमच्या लेकीला आम्ही असं काहीच पडवत नाही हो. खरं तर सोहम पासून लांब राहावं आम्ही हेच सांगतो तिला, आणि आमच्या घरी सोहमचा आबांचा अगदी विषय सुद्धा होत नाही, कधी साधं बोलणं सुद्धा नाही. आणि आम्ही असं काहीही पडवत नाही आमच्या काजूला.
आम्ही नाही काही असली शिकवण घालत, तरी पण आणि आता आमच्या हातून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा. आता हात जोडून आबासाहेबांसमोर संगीता असं बोलत असते रडत रडत. तेव्हा कला म्हणते, आई अगं तुला तुझी बाजू मांडायची काहीही गरज नाहीये. तेव्हा आता कलाला गप्प बस असं म्हणत संगीता बोलते. संगीता पुढे म्हणते, व्याही आहेत चांदेकर आमचे. त्यांचा काहीही गैरसमज झाला असेल तर तो दूर करणं आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे. यावर आता कला म्हणते की अगं पण तो गैरसमज बिनबुडाचा आहे आई. तेव्हा आता हात दाखवून कलाला थांबवते संगीता आणि पुढे म्हणते आबांना की आबाजी मला माफ करा, खरंच आम्हाला माफ करा. तेव्हा आता हात जोडून जोडून संगीता आबासाहेबांची माफी मागत असते. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की काजल आणि सोहम मध्ये जे काही झालं त्यामध्ये तुम्ही काहीतरी बोलावं असं रोहिणी मॅडम म्हणत होत्या. म्हणजे कला आता हे सगळं सरोजला बोलत असते. मॅडम तुम्हाला बोलत होत्या. तेव्हा आता यावर सरोज म्हणते, या सगळ्या गोष्टींमुळे घराचं वातावरण बिघडलं होतं. मला अजून विषय वाढून ते बिघडवायचं नव्हतं. तेव्हा आता कला म्हणते की प्लीज मला आपल्या नात्याची अशाने तरी सुरुवात व्हावी असं मला वाटतंय. तेव्हा यावर सरोज काहीच बोलत नसते. इतक्यात आता कला केस पुसत पुसत बाहेर येत असते. तिचे केस ओले असतात आणि अद्वैत तिला बघतो. तेव्हा कला अद्वैतच्या जवळ जात असते आणि अद्वैत तिला म्हणतो, काय झालं, अशी काय करतेस तू? तेव्हा आता कला म्हणते काही नाही. तर दुसरीकडे अद्वैत आणि कला दोघंही ऑफिसमध्ये पोहोचलेले असतात आणि तिथे त्यांना राहुल दिसतो. तेव्हा कला त्याला बघून जरा अवाक होते आणि राहुल त्या दोघांनाही बघून लगेच फोन कट करतो. अर्थातच जर तो फोन कट करतोय तर तो फोन गौरवचा असेल. तेव्हा आता कला त्याला बघून विचार करते की याने असं आम्हाला बघून म्हणजे राहुलने आम्हा दोघांना बघून असा फोन का कट केला असेल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो, ठरल्याप्रमाणे आपल्या व्हिडिओचा शेवटचा पार्ट, ते म्हणजे आपले व्ह्युअर्स ऑफ द डे, जे आपल्याला रोज छान छान कमेंट्स करून मोटिवेट करत असतात. मला आता त्यांचं नाव घ्यायला आवडेल. ते म्हणजे आहेत चंदा कदम. यांची खूप रोज म्हणजे अगदी रोजच्या व्हिडिओला कमेंट असते. त्यानंतर शुभांगी बडेकर यांची सुद्धा असते. मानसी, अरुणा येवले, त्याच्यानंतर मालिनी जाधव, सुशीला मस्के, प्रियांका धुमाळ, सागर कांबळे. त्याच्यानंतर सागर कांबळे म्हणतायत की ताई मी प्रतीक्षा कांबळे. म्हणजे त्या त्यांच्या नक्कीच हस्बंडच्या फोनवरून बोलत असतील आणि त्या म्हणताय की मी सोलापूरला राहणे. म्हणजे सोलापूरचे लोक सुद्धा आपला व्हिडिओ बघतात. अरे वा. त्यानंतर पूर्वा सानप, वसंत जोशी, वैभव कुष्टे. त्यानंतर वसंत जोशी यांची कमेंट पुन्हा एकदा आहे आणि त्यांच्या फोनवरून आशा जोशी ही कमेंट करताय आणि त्या पण जळगावच्या आहे. त्या म्हणताय की मी ही मालिका सुरुवातीपासूनच बघते. त्यानंतरून सुशीला मस्के या धाराशिवच्या आहेत. बापरे, धाराशिव पर्यंत जातोय आपला आवाज किंवा धाराशिव पर्यंत जातोय आपला व्हिडिओ. हे बघून मला खरंच खूप छान वाटलं. या पलीकडे रोज आपल्याला खूप छान छान कमेंट्स येत असतात. तुमच्यासारख्या प्रेक्षकांमुळेच आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते. जर तुमचं नाव देखील पुढच्या व्हिडिओमध्ये यावं असं वाटत असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.